आज धर्मवीर छत्रपती संभाजी जो चित्रपट आहे तो या ठिकाणी आज प्रदर्शित झालेला आहे। आपण बघू शकतात पहिला शो जो आहे तो मुंबईच्या अंधेरीच्या प्रीमियर मध्ये होत आहे। आपण बघू शकता की सर्व शंभू भक्त जे आहेत ते ह्या पहिला शो बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या चित्रपटाचा आजचा जो पहिला शो आहे तो या ठिकाणी आता प्रदर्शित होणार आहे। या चित्रपट बघण्यासाठी आपण बघू शकता या ठिकाणी सर्व शिवभक्त असतील शंभू भक्त असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले। आज महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी 250हून जास्त चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान व छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर बनलेला हा चित्रपट बघण्यासाठी मोठ्या संख्येने जे प्रेक्षक आहेत ते गर्दी करतायत, कारण की पूर्ण थिएटर जे आहे ते या ठिकाणी बुक झालेलं आहे आणि मोठ्या संख्येने जे आहेत ते या ठिकाणी चित्रपट बघण्यासाठी आले। माझ्या सोबत काही साधू संत पण या ठिकाणी आलेले आहेत। माझ्या सोबत भारतानंद सरस्वतीजी महाराज आहेत, ते त्यांचं खूप मोठी भूमिका या चित्रपटासाठी आहेत। महाराजजी अनेक अडथळे आलेत, गेल्या 8 वर्षांपासून हा चित्रपट बनत होता, परंतु अखेर आज जे आहे या चित्रपटाचं प्रदर्शन होत आहे। काय सांगाल? छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती भारतामधला हा पहिला चित्रपट आहे। आज मराठी चित्रपट रिलीज झालाय महाराष्ट्रामध्ये आणि हा प्रीमियर शो इथं मुंबईमध्ये आता ही सर्व मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे आणि असल देशभक्तीचा धर्माभिमान आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे हिंदू समाजासाठी प्रेरणास्थान आहे आणि शौर्य आणि पराक्रमी हा इतिहास आहे। आदरणीय राकेशजींनी ही हिंमत केलेली आहे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही खूप मोठ्या प्रमाणात इथं हिंदू बांधव आणि सर्व देशभक्त सर्व संघटना असतील आज जमलेले आहेत आणि महाराष्ट्रात सर्व लोकांनी साधू संतांनी अनेक लोकांनी या पिक्चरचं स्वागत केलंय आणि म्हणून सुदर्शन चॅनल पण ह्या प्रक्रियेमध्ये सक्रिय होतं। आपण अनेक बातम्या दाखवल्यात, कारण की हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अनेक अडथळे आणले, खूप अडथळे आले, क्योंकि काही जिहादी मानसिकताचे लोक आज भी या देशामध्ये राहतात। म्हणून असे असली देशभक्तांचे क्रांतिकारी जे देशभक्त आहेत हिंदूवादी आहेत आणि जे तरुणांनी करोडो तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे जे चित्रपट आहे मुद्दाम होऊन अशा चित्रपटांना हे लोक थिएटर देत नाहीत, डिस्ट्रीब्युटर ठीक से करू देत नाहीत आणि थिएटर मध्ये लावू देत नाहीत आणि म्हणून सेन्सॉर सुद्धा अनेक अडचणीतून पार करत हा चित्रपट आलेला आहे आणि खूप दिवस अडकळत आपण महाराजजी मी सर्व देशवासियांना हिंदू समाज जिथे जिथे आहे सर्वांना सांगेल की गावागावात आणि घराघरात हा चित्रपट पाहिला पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर जर पाहिला तर खऱ्या अर्थाने हा हिंदुस्थान महासत्ता आणि विश्वगुरु बनेल, समर्थशाली राष्ट्र बनेल। म्हणून छत्रपती संभाजी घराघरात व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे, छत्रपती संभाजी महाराज घरात घरात पोहोचले गेले पाहिजे। माझ्यासोबत राकेश जी आहेत, जे चित्रपटाचे निर्माते आहेत। राकेश जी, काफी मेहनत ली, 8 साल आपने लगाए इस चित्रपट को बनाने के लिए, बहुत सारी दिक्कतें भी आपको आई, क्या बताएंगे इसको? बताएंगे कि आज सनातन और हिंदू धर्म की जीत हुई है। सबसे पहले जश्न का माहौल बनना चाहिए, जय श्री राम के नारे गूंजने चाहिए। आज मेरी नहीं सारे सनातन में सारे देश की विजय हुई है। ये भारत के पंत प्रधान नरेंद्र मोदी साहब की विजय है। ये बिल्कुल यहाँ पर जो है